आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 30 जून 2024. विषय: ख्रिश्चन सायन्स. सोनेरी मजकूर. स्तोत्रसंहिता. देवाने आज्ञा केली आणि त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले. उत्तरदायी वाचन: यिर्मया, यशया. परमेश्वर, इस्रायलच्या लोकांचा देव म्हणाला, मी तुझ्याशी बोललेले शब्द ग्रंथात लिहून ठेव. ते तुझ्यासाठी लिहून ठेव. इस्रायलच्या व यहुदाच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आहे. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. मी तुमचे रक्षण करीन. मी तुम्हाला त्या राष्ट्रांमध्ये पाठविले, पण त्या सर्व राष्ट्रांचा मी नाश करीन. खरंच, मी त्या राष्ट्रांचा नाश करीन, पण मी तुमचा नाश करणार नाही. तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा तुम्हाला झालीच पाहिजे, पण मी न्यायबुद्धीने तुम्हाला शिक्षा करीन. परमेश्वर म्हणतो, इस्रायलच्या व यहुदाच्या लोकांनो, तुम्हाला कधीही बरी न होणारी जखम झाली आहे. कधीही भरून न येणारी हानी पोहोचली आहे. तुमच्या व्रणांची काळजी घेणारा कोणीही नाही, म्हणून तुम्ही बरे होणार नाही. मी तुम्हाला पुन्हा तंदुरुस्त करीन. तुमच्या जखमा मी बऱ्या करीन. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे का? कारण दुसरे लोक म्हणतात तू बहिष्कृत आहेस. ते म्हणतात, सियोनची काळजी करणारे कोणीही नाही. तुझी मुले देवाला अनुसरतील, आणि तो त्यांना शिक्षण देईल. मग तुझ्या मुलांना खरोखरच शांतता मिळेल. चांगुलपणाच्या पायावर तुझी उभारणी होईल. म्हणून क्रौर्य आणि भय यांपासून तू सुरक्षित असशील. तुला कशाची भीती बाळगण्याचे कारण पडणार नाही. कशापासूनही तुला इजा होणार नाही. लोक तुझ्या विरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे तयार करतील, पण ती शस्त्रे तुझा पराभव करणार नाहीत. काही लोक तुझ्या विरुद्ध बोलतील, पण जो असे बोलेल त्याला त्याची चूक दाखवून दिली जाईल. देव म्हणतो, देवाच्या सेवकांना काय मिळेल? त्यांना माझ्याकडून आलेल्या चांगल्या गोष्टी मिळतील. धडा उपदेश. बायबलपासून. गलतीकरांस. बंधूंनो, तुम्हाला माहीत असावे असे मला वाटते ते हे की जी सुवार्ता मी तुम्हास सांगितली तो मानवी संदेश नाही, कारण मला ती मनुष्यांकडून झालेल्या प्रकटीकरणामुळे कळली नाही, तर येशू ख्रिस्ताने मला ती दाखविली. प्रकटीकरण. मग मी आणखी एक शक्तिशाली देवदूत स्वर्गातून येताना पाहिला. तो ढगांनी आच्छादलेला होता. त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचा चेहरा सूर्यासारखा होता. त्याचे पाय जणू काय अग्नीचे खांब होते. त्याने लहान गुंडाळी धरली होती, जी त्याच्या हातात उघडी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रात ठेवला होता व डावा पाय जमिनीवर ठेवला होता. आणि त्याने सिंहाच्या गर्जनेसारखी मोठ्याने गर्जना केली. तेव्हा आकाशातून झालेली वाणी जी मी ऐकली होती ती पुन्हा मला बोलली, जा, गुंडाळी घे, जी गुंडाळी समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या देवदूताच्या हातात उघडी आहे ती घे. म्हणून मी त्या देवदूताकडे गेलो व मला ती लहान गुंडाळी दे असे म्हणालो. तो मला म्हणला, ही घे, आणि ही खा. ती खाल्ल्याने तुझे पोट कडू होईल, पण तुझ्या तोंडाला मात्र ते मधासारखे गोड लागेल. मी ती लहान गुंडाळी देवदूताच्या हातून घेतली व खाऊन टाकली. माझ्या तोंडात मला ती मधासारखी गोड वाटली, पण जेव्हा ती मी खाल्ली, तेव्हा माझे पोट कडवट झाले. तेव्हा मला सांगण्यात आले, तू पुन्हा पुष्कळ लोकांना, राष्ट्रांना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना व राजांना संदेश सांगितले पाहिजेत.
योहान. निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परुषी लोकांपैकी एक असून तो यहुदी लोकांचा एक महत्वाचा पुढारी होता. एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला, रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हाला माहीत आहे. कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखाद्या माणसाचा नव्याने जन्म झाला नाही तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही. मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो, परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो. येशू म्हणाला, तुम्ही इस्रायलाचे प्रमुख शिक्षक आहात, तरीही तुम्हाला या गोष्टी कळत नाहीत काय? मी तुम्हाला खरे तेच सांगतो. आम्हाला जे माहीत आहे त्याविषयी आम्ही बोलतो, जे पाहिले त्याविषयी आम्ही सांगतो. परंतु आम्ही जे सांगतो ते तुम्ही लोक मानित नाही. त्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहुदिया प्रांतात गेले. तेथे येशू आपल्या शिष्यांसह राहिला आणि लोकांचे बाप्तिस्मे केले. योहान हा एनोन गावात लोकांचा बाप्तिस्मा करीत असे. एनोन गाव शालिमनगराजवळ आहे. तेथे भरपूर पाणी असल्याने योहान लोकांचा बाप्तिस्मा तेथे करीत असे. बाप्तिस्मा करून घेण्यासाठी लोक तेथे येत असत. योहानाच्या काही शिष्यांचा दुसऱ्या यहुदी लोकांशी वादविवाद झाला. नियमशास्त्रात सांगितलेल्या शुद्धीकरणाच्या विधीविषयी ते वाद घालीत होते. म्हणून ते शिष्य योहानाकडे आले व म्हणाले, रब्बी, यार्देन नदीच्या पलीकडे जो मनुष्य तुमच्या बरोबर होता तो आठवतो? तुम्ही त्याच्याविषयी साक्ष देखील दिली. तो मनुष्य लोकांना बाप्तिस्मा देत आहे व पुष्कळजण त्याच्याकडे जात आहेत. योहानाने उत्तर दिले, देव जे देतो तेच माणसाला मिळते. त्याने जे ऐकले व पाहिले त्याविषयी सांगतो, परंतु तो सांगतो त्या गोष्टी कोणी स्वीकारित नाहीत. तो येशू जे सांगतो ते मान्य करणारा माणूस देव सत्य आहे याचा पुरावाच देतो. देवाने त्याला येशूला पाठविले आणि देव सांगतो त्याच गोष्टीविषयी तो सांगतो, कारण देव त्याला आत्म्याने पूर्णपणे भरतो. योहान. मग वल्हांडण सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून पित्याकडे जावे असा समय आला आहे, हे जाणून आपले स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीती केली. योहान. थोमा येशूला म्हणाला, प्रभू, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हाला ठाऊक नाही. मग आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार? येशूने उत्तर दिले, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते. मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत, तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो. मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास धरा. नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खरे सांगतो, मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील. कारण मी पित्याकडे जातो, आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हाला दुसरा सहाय्यकर्ता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्व काळ राहावे. सहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाहीत, कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करील. पिता माझ्या नावाने पाठविल तो सहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हां सर्व शिकविल, आणि ज्या गोष्टी मी तुम्हां सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल. योहान. साक्ष देणारे 3 साक्षीदार आहेत. जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहित आहे, यासाठी की तुम्हाला अनंत काळचे जीवन आहे, याविषयी तुम्ही निश्चिंत असावे.
पण आम्हाला माहित आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की जो खरा आहे त्या देवाला आम्ही ओळखावे. आणि आपणास माहित आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आला आहे व जो खरा देव आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याजमध्ये आम्ही राहत आहोत. पिता हा खरा देव आहे आणि तो अनंत काळचे जीवन आहे. थेसलोनिकांस. आणि या कारणासाठी आम्ही सुद्धा देवाचे सातत्याने आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचा संदेश ऐकला, तेव्हा तुम्ही तो मनुष्याकडून आलेला म्हणून स्वीकारला नाही, तर देवापासून आलेला जसा खरा होता तसाच स्वीकारला. देवाचा संदेश, जो तुम्हा विश्वासणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा कार्य करीत आहे. स्तोत्रसंहिता. हे परमेश्वरा, तू धन्य आहेस. मी सत्याचा मार्ग निवडला आहे. तुझे वचन माझ्या पायांसाठी दिवा आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. यशया. परमेश्वर, माझ्या प्रभूने मला शिकविण्याची क्षमता दिली, तेव्हा आता या दुःखी लोकांना मी शिकवितो. रोज सकाळी तो मला उठवितो व विद्यार्थ्याप्रमाणे शिकवितो. परमेश्वर माझा प्रभू मला मदत करील. म्हणूनच लोकांनी माझी निंदा केली तरी मला त्रास होणार नाही. मी भक्कम होईन, माझी निराशा होणार नाही हे मला माहीत आहे. यिर्मया. मला तुझा संदेश मिळाला व मी तो खाल्ला. तुझ्या संदेशाने मला खूप आनंद झाला. तुझ्या नावाने ओळखले जाण्यात मला आनंद वाटतो, कारण तुझे नावच सर्वशक्तिमान परमेश्वर असे आहे. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. 1866 मध्ये मी ख्रिस्त विज्ञान किंवा जीवन, सत्य आणि प्रेमाचे दैवी नियम शोधून काढले आणि माझ्या शोधाला ख्रिश्चन विज्ञान असे नाव दिले. वैज्ञानिक मानसिक उपचाराच्या निरपेक्ष दैवी तत्वाच्या या अंतिम प्रकटीकरणाच्या स्वागतासाठी देवाने अनेक वर्षांपासून मला कृपापूर्वक तयार केले होते. त्याला आध्यात्मिक आहे, भौतिक मूळ नाही. हे एक दैवी वचन आहे, सांत्वन करता जो सर्व सत्याकडे नेतो. ख्रिश्चन सायन्स हा शब्द लेखकाने दैवी उपचाराची वैज्ञानिक प्रणाली नियुक्त करण्यासाठी सादर केला होता. प्रकटीकरणात 2 भाग असतात. 1. मन उपचार या दैवी विज्ञानाचा शोध, शास्त्राच्या आध्यात्मिक जाणीवेद्वारे आणि गुरुने वचन दिल्याप्रमाणे सांत्वनकर्त्याच्या शिकवणीद्वारे. 2. सध्याच्या प्रात्यक्षिकाद्वारे पुरावा की येशूचे तथाकथित चमत्कार विशेषतः आता संपुष्टात आलेले नाहीत, परंतु त्यांनी सदैव कार्यरत दैवी तत्वाचे उदाहरण दिले आहे. या तत्वाचे कार्य वैज्ञानिक क्रमाची शाश्वतता आणि अस्तित्वाची निरंतरता दर्शवते. एका ख्रिश्चन शास्त्रज्ञाला त्याच्या पाठ्यपुस्तकासाठी माझे काम विज्ञान आणि आरोग्य आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे त्याचे सर्व विद्यार्थी आणि रुग्णही करतात. का? प्रथम, कारण तो या युगात सत्याचा आवाज आहे आणि त्यात ख्रिश्चन विज्ञानाचे संपूर्ण विधान आहे, किंवा मनाद्वारे उपचार करण्याचे विज्ञान आहे. दुसरे कारण हे ज्ञात असलेले पहिले पुस्तक होते, ज्यामध्ये ख्रिश्चन विज्ञानाचे संपूर्ण विधान होते. म्हणून या विज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी पहिले नियम दिले आणि मानवी गृहीतकांनी दूषित नसलेले प्रकट सत्य नोंदवले. या पुस्तकाला श्रेय न देता उधार घेतलेल्या इतर कामांनी विज्ञानाची भेसळ केली आहे.
तिसरा, कारण या पुस्तकाने शिक्षक आणि विद्यार्थ्यासाठी, बरे करणारे आणि रुग्ण यांच्यासाठी इतर पुस्तकांपेक्षा बरेच काही केले आहे. या खंडात मन उपचाराचे संपूर्ण विज्ञान असले तरी, या पुस्तकाच्या साध्या अभ्यासाने तुम्ही विज्ञानाचा संपूर्ण अर्थ आत्मसात करू शकता यावर कधीही विश्वास ठेवू नका. पुस्तकाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आणि वैज्ञानिक उपचारांच्या नियमांचे प्रात्यक्षिक तुम्हाला ख्रिश्चन विज्ञानाच्या आध्यात्मिक पायावर दृढपणे रोवले जाईल. हा पुरावा तुम्हाला आधीच पुरातन सिद्धांतांच्या नष्ट होत चाललेल्या जीवाश्मांपेक्षा वर उचलतो आणि तुम्हाला आतापर्यंत अप्राप्य आणि उशीर अंधुक असल्याच्या आध्यात्मिक तथ्यांचे आकलन करण्यास सक्षम करतो. विचारवंतांची वेळ आली आहे. दैवी विज्ञान नवीन वाईन जुन्या बाटल्यांमध्ये ठेवत नाही, आत्मा पदार्थात ठेवत नाही आणि अनंताला मर्यादित मध्ये ठेवत नाही. जेव्हा आपण आत्म्याचे तथ्य समजून घेतो तेव्हा पदार्थाबद्दलची आपली खोटी मते नष्ट होतात. जुनी समजूत काढून टाकली पाहिजे किंवा नवीन कल्पना पसरली जाईल आणि प्रेरणा, जी आपला दृष्टिकोन बदलण्याची आहे, ती नष्ट होईल. आता जुन्याप्रमाणे सत्य वाईट गोष्टी काढून टाकते आणि आजारी लोकांना बरे करते. जोपर्यंत असा विचार आत्म्याद्वारे दुरुस्त होत नाही तोपर्यंत भौतिक विचारांसाठी सर्व भौतिक आहे. आजारपण काल्पनिक किंवा अवास्तविक नाही, म्हणजे रुग्णाच्या घाबरलेल्या खोट्या अर्थाने. आजारपण फॅन्सीपेक्षा जास्त आहे, तो पक्का विश्वास आहे. त्यामुळे अस्तित्वाच्या सत्याच्या योग्य आशंकाने सामोरे जावे लागते. जर ख्रिश्चन उपचारांचा विज्ञानातील नुसत्या फसवणुकीने गैरवापर केला तर तो त्रासदायक दुष्प्रवृत्ती बनतो. शास्त्रोक्त पद्धतीने उपचार करण्याऐवजी, ते प्रत्येक अपंग आणि अवैध व्यक्तीवर क्षुल्लक गोळीबार सुरू करते आणि त्यांना, तुम्हाला काहीही त्रास होत नाही, असे वरवरचे आणि थंड प्रतिपादन करते. द्वेषाने किंवा अज्ञानाने सजीव असला तरीही खोटा अभ्यासक दुष्कृत्य करेल आणि अज्ञान हे जाणून बुजून दुष्टपणापेक्षा अधिक हानिकारक आहे. जेव्हा नंतरच्या व्यक्तीवर अविश्वास असतो आणि त्याच्या सुरुवातीच्या काळात तो अयशस्वी होतो. देवाची समज माणसाला काय मिळते हे तुमचे फळ सिद्ध करेल. हा विचार कायमस्वरूपी धरून ठेवा, की ही आध्यात्मिक कल्पना, पवित्र आत्मा आणि ख्रिस्त आहे, जी तुम्हाला वैज्ञानिक निश्चिततेसह, उपचारांचा नियम, त्याच्या दैवी तत्वावर आधारित प्रेम, अंतर्निहित आणि सर्व सत्य समाविष्ट करून दाखवण्यास सक्षम करते. वैज्ञानिक विचारांचा अजूनही लहान आवाज खंड आणि महासागरात जगाच्या सर्वात दुर्गम भागापर्यंत पोहोचतो. सत्याचा ऐकू न येणारा आवाज, मानवी मनाला जसा सिंह गरजतो तसा, हे वाळवंटात आणि भीतीच्या गडद ठिकाणी ऐकू येते. हे वाईटाच्या 7 गर्जना जागृत करते आणि गुप्त स्वरांचे संपूर्ण डायपॉन उच्चारण करण्यासाठी त्यांच्या सुप्त शक्तींना प्रवृत्त करते. मग सत्याची शक्ती प्रदर्शित केली जाते, त्रुटीच्या नाशात प्रकट होते. मग सुसंवादातून एक आवाज येईल, जा आणि लहान पुस्तक घे, ते घे आणि ते खा, आणि ते तुझे पोट कडू करेल, परंतु ते तुझ्या तोंडात मधासारखे गोड होईल. नश्वरांनो, स्वर्गीय सुवार्तेचे पालन करा. दैवी विज्ञान घ्या. हे पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा. त्याचा अभ्यास करा, मनन करा. जेव्हा ते तुम्हाला बरे करेल तेव्हा ते पहिल्या चवीनुसार गोड असेल. पण सत्यावर कुरकुर करू नका, जर तुम्हाला त्याचे पचन कडू वाटत असेल. जेव्हा तुम्ही या दैवी तत्वाच्या जवळ आणि जवळ जाल तेव्हा, जेव्हा तुम्ही या तत्वाचे दैवी शरीर खाता, अशा प्रकारे सत्य आणि प्रेमाच्या निसर्गाचा किंवा मूळ घटकांचा भाग घेता.
आश्चर्यचकित होऊ नका किंवा असंतुष्ट होऊ नका, कारण तुम्हाला हेमलॉक सामायिक करणे आवश्यक आहे. कप आणि कडू औषधी वनस्पती खा. प्राचीन काळातील इस्रायली लोकांसाठी पाश्चाल भोजनात अशा प्रकारे या धोकादायक मार्गाला गुलामगिरीतून विश्वास आणि आशेच्या एल्डोराडोमध्ये प्रिफिगर केले. कोणत्याही मानवी पेनने किंवा जिभेने मला या पुस्तकात असलेले विज्ञान आणि आरोग्य शिकवले नाही, आणि जीभ किंवा पेन ते उखडून टाकू शकत नाही. हे पुस्तक उथळ टीका किंवा निष्काळजी किंवा दुर्भावनापूर्ण विद्यार्थ्यांद्वारे विकृत केले जाऊ शकते आणि त्यातील कल्पनांचा तात्पुरता गैरवापर केला जाऊ शकतो आणि चुकीचे प्रस्तुत केले जाऊ शकते. परंतु त्यातील विज्ञान आणि सत्य हे कायमस्वरूपी ओळखले आणि प्रदर्शित केले जाईल. सेंट जॉनच्या शब्दात, तो तुम्हाला आणखी एक सांत्वन देईल, जेणेकरून तो तुमच्याबरोबर कायमच राहू शकेल. हा सांत्वन करणारा मला दैवी विज्ञान समजतो. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते, आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.